लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ वेक्टर ॲडिशन पाहिलेलं आहे. तर आता आपण काय करू, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर म्हणजे आर बारचे मॅग्निट्यूड पाहिजे आहे. तर त्यासाठी काय कन्सिडर केलं, हा ओ ए बार रिप्रेझेंट द वेक्टर पी बार आणि सपोज ओ बी बार रिप्रेझेंट द वेक्टर काय क्यू बार. बोथ मेक द अँगल थिटा विथ इच अदर. अँगल थिटा आहे म्हणजे अँगल थिटाने इन्क्लाइंड आहे पी बार अँड क्यू बार. And here R bar represent the resultant vector of P bar and Q bar म्हणजे P bar आणि Q bar वेक्टरचे ॲडिशन कोण रिप्रेझेंट करतं, R bar म्हणजे आता पॅरालेलोग्रामचा डायगोनल OC1. आणि हिअर पॅरालेलोग्राम आपण कंप्लीट केलेला आहे. OACB हा पॅरालेलोग्राम आहे. तर मग आता हे अपोजिट साइड्स पॅरलल आहे, डायरेक्शन सुद्धा सेम आहे. OA बार म्हणजे BC बार इट इज इक्वल टू P बार येणार आणि ओबी बार इक्वल टू काय येणार आहे, एसी बार येणार. इट इज इक्वल टू काय आहे, क्यू बार. आणि काय करता येईल, हिअर ओ ए प्रोड्यूस केला कुठपर्यंत, डी पॉइंट पर्यंत आणि सी डी परपेंडिक्युलर टू काय आहे, ओ ए प्रोड्यूस. हे कन्सिडर केलं. एवढा अँगल थिटा म्हणजेच मग काय, ह्या दोन साइड पॅरलल आहे, हे करस्पॉन्डिंग अँगल हा सुद्धा किती राहणार आहे, थिटा राहणार. मग आपल्याला काय करायचं, रिझल्टंट वेक्टरचे मॅग्निट्यूड काय करायची, फाइंड आउट करायची. त्यासाठी आपण ट्रिअँगल कन्सिडर करू. हा ओ डी सी हा राईट अँगल ट्रिअँगल आहे. मग तो कन्सिडर करू इन ट्रिअँगल ओ डी सी बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार काय येणार आहे, ओसी स्क्वेअर. ओसी स्क्वेअर इक्वल टू काय आहे, ओडी स्क्वेअर आणि प्लस सी डी स्क्वेअर. मग ओडी कसं लिहिता येईल आता, ओडी ओ ए प्लस काय ईडी असं लिहिता येईल आपल्याला ओडी. मग ओ ए प्लस ईडी ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस काय आहे, सी डी स्क्वेअर. याचे एक्सपान्शन घेऊ आपण, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार एक्सपान्शन घेता येईल. ओ ए स्क्वेअर प्लस 2 टाइम ओ ए इंटू एडी आणि प्लस एडी स्क्वेअर आणि प्लस हा सी डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. मग आता हा ट्रिअँगल कन्सिडर करू आपण. इन ट्रिअँगल काय आहे, ए सी डी किंवा एडीसी हा ट्रिअँगल कन्सिडर करू. नाव इन ट्रिअँगल एडीसी बाय पायथागोरस थेरम, तो सुद्धा राईट अँगल ट्रिअँगल आहे बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार काय येणार, एसी स्क्वेअर इक्वल टू काय, एडी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, एडी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इट इज इक्वल टू काय, एसी स्क्वेअर. मग एडी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इक्वल टू काय टाकायचं, आता एसी स्क्वेअर टाकायचं याच्यामध्ये. मग देअरफॉर आपल्याला काय लिहिता येईल, ओसी स्क्वेअर हा काय आहे, ओसी स्क्वेअर आहे. ओसी स्क्वेअर इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस 2 टाइम ओ ए इंटू का आहे, ईडी आणि प्लस का आहे, एसी स्क्वेअर आहे. याला इक्वेशन आपण 1 म्हणू. आता फ्रॉम ट्रिअँगल कोणता, हा एडीसी ह्या ट्रिअँगल वरून. फ्रॉम ट्रिअँगल एडीसी, फ्रॉम ट्रिअँगल एडीसी कॉस ऑफ थिटा जर घेतला आपण, कॉस थिटा इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. ऍडजस्टंट साइड म्हणजे एडी अपॉन हायपोटेनस कोणता आहे, एसी आहे. म्हणजे इट इज इक्वल टू काय होणार आहे, एसी अपॉन का आहे, एडी. मग देअरफॉर याच्यावरून एडी किती मिळतं आपल्याला, एडी इक्वल टू काय आहे, हिअर कॉस थिटा इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन काय, हायपोटेनस. उलट झालं इथं. एडी अपॉन काय येणार आहे, एसी येणार, एडी अपॉन एसी. मग देअरफॉर एडी इक्वल टू काय येणार, एसी इंटू कॉस थिटा, एसी इंटू कॉस थिटा एवढं मिळालं. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकू आता. मग देअरफॉर पुट दिस इन इक्वेशन 1, पुट दिस इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये टाकू. मग देअरफॉर काय मिळतं आपल्याला, ओसी स्क्वेअर इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस 2 टाइम ओ ए इंटू काय आहे, एडी काय टाकायचं आता, एसी इंटू कॉस थिटा टाकायचं.
AC इंटू कॉस थिटा आणि प्लस काय आहे AC स्क्वेअर आहे असं होईल इक्वेशन 1. आता काय येणार आहे हियर OC इक्वल टू काय आहे OC बार इट इज इक्वल टू काय आहे OC बार म्हणजे R बार बट OC बार इक्वल टू R बार. नंतर OA बार इक्वल टू काय आपल्याला वेक्टर P बार. नंतर AC बार इक्वल टू काय आहे OB बार आणि इट इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल Q बार मिळेल. AC बार इट इज इक्वल टू काय आहे Q बार एवढं मिळतं. मग आता इथं मॅग्निट्यूड टाकू आपण मॅग्निट्यूड कारण OC स्क्वेअर म्हणजे आपल्याला त्याचे मॅग्निट्यूड मिळेल. म्हणजे therefore काय मिळेल R स्क्वेअर इक्वल टू P स्क्वेअर होईल इथं प्लस 2 टाइम P इंटू काय Q इंटू काय आहे कॉस थिटा आणि प्लस AC स्क्वेअर आहे तर काय मिळतं Q स्क्वेअर. मग therefore स्क्वेअर रूट घेऊ R इक्वल टू काय मिळतं इन अंडर रूट P स्क्वेअर प्लस 2 टाइम PQ इंटू काय कॉस थिटा आणि प्लस काय आहे Q स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला. किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो Q स्क्वेअर आधी लिहू P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2 टाइम PQ इंटू काय कॉस थिटा. ही मॅग्निट्यूड मिळाली आपल्याला रिझल्टंट वेक्टरची. ही मॅग्निट्यूड झाली. आता डायरेक्शन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ह्या रिझल्टंट वेक्टरने P बार सिमेक केलेला अँगल काढावा लागेल. मग सपोज अल्फा इज द अँगल मेड बाय R बार विथ काय आहे P बार वेक्टर सिमेक केलेला अँगल आणि बीटा अँगल मानू आपण बीटा इज द अँगल मेड बाय R बार विथ Q बार सिमेक केलेला अँगल. तर आपल्याला डायरेक्शन काढायची आहे रिझल्टंट वेक्टरची म्हणजे काय करायचं आपल्याला अँगल अल्फा काढायचा आहे. मग आता त्यासाठी आपण हा राईट अँगल ट्रायंगल आहे ODC हा राईट अँगल ट्रायंगल घेऊ आपण. मीन राईट अँगल ट्रायंगल ODC पायथागोरस थेरम काय करता येते tan अल्फा घेता येईल टू फाइंड डायरेक्शन ऑफ R बार म्हणजे रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन काढायची आहे. कन्सिडर ट्रायंगल ODC त्यामध्ये अल्फा अँगल आपण कन्सिडर केलेला आहे tan अल्फा इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड म्हणजे कोणता आहे CD आपण काय हायपोटेनस आहे OC हायपोटेनस आहे. मग CD अपॉन OC काय आहे OC नाही CD अपॉन काय आहे tan अल्फा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड आहे. ऍडजसंट साइड कोणती आहे OD आहे. tan अल्फा इक्वल टू CD अपॉन काय आहे OD आहे. आता आपण काय कन्सिडर करू साइन थिटा घेऊ. साइन थिटा इन ट्रायंगल ADC मध्ये साइन थिटा. नाउ इन ट्रायंगल ADC साइन ऑफ थिटा इक्वल टू काय अपोजिट साइड अपॉन काय हायपोटेनस आहे. अपोजिट साइड म्हणजे CD आणि आपण हायपोटेनस कोणता आहे AC. साइन थिटा घेतला आपण हा ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे. साइन थिटा इक्वल टू CD अपॉन काय AC. साइन थिटा इक्वल टू CD अपॉन काय आहे AC. मग therefore CD इक्वल टू काय AC इंटू काय तर साइन थिटा AC इंटू साइन थिटा एवढं मिळतं आपल्याला. मग AC किती आहे Q एवढा आहे AC ची व्हॅल्यू आणि इंटू काय येणार आहे साइन थिटा. आता इथं खाली काय आहे OD आहे अँड OD इक्वल टू काय लिहिता येईल OA प्लस AD असं लिहिता येईल. मग OA प्लस AD OA किती आहे P मॅग्निट्यूड घेतो आपण आणि प्लस AD आपण इथं काढलेलं आहे AC कॉस थिटा. AC म्हणजे Q कॉस थिटा मिळेल प्लस Q इंटू काय कॉस थिटा एवढे व्हॅल्यू येणार. आणि आता इथं टाकू आपण therefore काय मिळणार आपल्याला tan अल्फा
इट इज इक्वल टू सी डी इक्वल टू काय टाकता येईल क्यू कॉस थिटा, ते क्यू काय आहे साइन थिटा, आणि आपण ओडी इक्वल टू काय आलेलं आहे हे पी प्लस क्यू कॉस थिटा, पी प्लस क्यू कॉस थिटा, एवढं काय टॅन अल्फा, आणि मग अल्फा इक्वल टू काय होणार हिअर टॅन इनवर्स ऑफ क्यू काय येणार आहे, अल्फा आपल्याला कसं लिहिता येईल, therefore अल्फा इक्वल टू tan इनवर्स ऑफ दिस, tan इनवर्स ऑफ काय आलेलं आहे क्यू साइन थिटा अपॉन काय आहे पी प्लस क्यू कॉस थिटा, क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा, एवढं काय त्यानं अल्फा अँगल मिळाला, म्हणजे अल्फा जेवढा अँगल आहे त्यानुसार आपल्याला रिझल्टंट वेक्टरची काय मिळणार आहे डायरेक्शन मिळणार ह्या अँगलवरून, किंवा टॅन अल्फा इक्वल टू काय आहे, किंवा असे पण म्हणता येईल क्यू साइन थिटा आपण काय पी प्लस क्यू कॉस थिटा. आणि सिमिलरली आपण काय करू शकतो बीटा काढू शकतो, सिमिलरली बीटा इक्वल टू, बीटा म्हणजे कोणता आहे आर बारने क्यू बारचे मेक केलेला अँगल, म्हणजे तो काय आहे बीटा आहे, त्याने बीटाने आपण काय केलं डिनोट केलेला आहे. मग बीटा इक्वल टू काय लिहिता येईल याच्यासारखंच आहे, फक्त आता पी ऐवजी क्यू ऐवजी पी आणि पी ऐवजी काय टाकायचं क्यू टाकायचं. सिमिलरली बीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ पी साइन थिटा अपॉन, आता इथं काय क्यू आणि प्लस पी कॉस थिटा, याने आपल्याला काय मिळाल हा बीटा अँगल मिळाल, म्हणजे एवढा अँगल मिळाल इथला अँगल आर बारने क्यू बारचे मेक केलेला अँगल, आणि अल्फा म्हणजे आर बारने पी बारचे मेक केलेला अँगल. मग याच्यावरून आपल्याला काय मिळते डायरेक्शन मिळते रिझल्टंट वेक्टरची. तर आता हे अँगल आहे. नंतरच आता एक एक्झाम्पल आहे बुक मध्ये सॉल्व केलेले एक्झाम्पल, तर ते एक्झाम्पल आपण पाहू. तर सॉल्व एक्झाम्पल काय आहे पेज नंबर 20 वरती आहे. तर एक्झाम्पल 2.3 आहे. वॉटर इज फ्लोईंग इन अ स्ट्रीम. वॉटर स्ट्रीम मध्ये फ्लो होतं विथ व्हेलॉसिटी किती आहे 5 किलोमीटर पर आवर, 5 किलोमीटर पर आवर, एवढ्या स्पीडने वॉटर फ्लो होतं इन अन ईस्टर्ली डायरेक्शन रिलेटिव्ह टू द शोर. ईस्टर्ली डायरेक्शन मध्ये काय होतं म्हणजे पूर्वेकडे समजा फ्लो होतं, तर वरचं नॉर्थ आहे खालचं काय आहे ईस्ट आहे, म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये समजा वॉटर फ्लो होतं आणि त्याचं स्पीड किती आहे 5 किलोमीटर पर आवर, एवढा आपल्याला स्पीड दिलेला आहे. आता नंतर काय दिलेलं आहे पहा, स्पीड ऑफ ए बोट इज रिलेटिव्ह टू स्टील वॉटर. स्टील वॉटर मध्ये बोटचा स्पीड दिलेला आहे इज 20 किलोमीटर पर आवर. मग 20 किलोमीटर पर आवर आहे बोटचा स्पीड. इफ द बोट एंटर द स्ट्रीम हिडिंग नॉर्थ. हिडिंग नॉर्थ म्हणजे नॉर्थ डायरेक्शन कडे ट्रॅव्हल होते. मग ही स्ट्रीम आहे, स्ट्रीम नॉर्थ डायरेक्शन मध्ये, म्हणजे मग इकडे काय राहणार आहे हा बोट राहील आणि त्याचं स्पीड किती आहे 20 किलोमीटर पर आवर. स्टील वॉटर मध्ये आहे, नॉर्थ डायरेक्शन मध्ये हिड करते, त्या डायरेक्शन मध्ये जाते. विथ व्हॉट व्हेलॉसिटी विल द बोट ऍक्च्युअली ट्रॅव्हल. मग बोट ऍक्च्युअली कोणत्या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होईल स्ट्रीमच्या ह्याच्यामध्ये, मग आपल्याला हे काय करता येईल कम्प्लीट करता येईल हिअर. आणि ही रिझल्टंट व्हेलॉसिटी राहणार. सपोज आता हे काय येईल ए बी बार काय रिप्रेझेंट करतं स्ट्रीम म्हणजे वॉटरचं काय स्पीड आहे, आणि इथं काय आहे सपोज ओ ए बार इट रिप्रेझेंट द स्पीड ऑफ ए बोट. आणि आपल्याला काय विचारलं रिझल्टंट व्हेक्टर विचारलेला आहे, तर एवढा अँगल किती आहे अल्फा आहे रिझल्टंट व्हेक्टरने ओ ए बारचे मेक केलेला अँगल, ते आपण अल्फाने डिनोट करू.
आणि इथं जे आहे नॉर्थ डायरेक्शन मध्ये हे ईस्टर्ली म्हणजे परपेंडिक्युलर आहे, इथं अँगल किती आहे 90 डिग्री दोन्ही मधील अँगल. म्हणजे ह्या दोन वेक्टर मधील आपण जसं पी बार आणि क्यू बार हा वेक्टर आहे त्याच्यातील अँगल थिटा घेतला, मग हा जो अँगल आहे हे दोन वेक्टर आहे, मग इथं अँगल किती आहे 90 डिग्री आणि cos 90 ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये टाकता येईल cos 90 ची व्हॅल्यू 0 टाकली आपण तर मग काय येणार ही टर्म 0 येणार आणि रिझल्टंट वेक्टरचे मॅग्निट्यूड म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे इन अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर असं फाइंड आउट करता येईल. मग पी म्हणजे किती आहे पी 20 आहे त्याची मॅग्निट्यूड आणि क्यू म्हणजे किती आहे 5 क्यू बार वेक्टरची मॅग्निट्यूड 5 आहे. मग रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड इक्वल टू काय इन अंडर रूट काय होणार पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, कारण थिटा किती आहे 90 डिग्री, थिटा इक्वल टू 90 डिग्री आणि cos 90 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 0 आहे. म्हणजे मग ही टर्म काय होणार आहे 0 होणार आणि आपल्याला ही रिझल्टंट वेक्टरची काय मॅग्निट्यूड मिळणार. आणि मग इन अंडर रूट काय येणार आहे पी स्क्वेअर म्हणजे आपण लिहिलं ते फॉर्म्युल्यावरून, मग पी स्क्वेअर म्हणजे किती आहे इन अंडर रूट 20 स्क्वेअर आणि प्लस 5 स्क्वेअर, 20 चा स्क्वेअर किती येतं 400 आणि प्लस 5 स्क्वेअर किती 25, तर स्क्वेअर रूट मध्ये किती येतं r इक्वल टू 425 एवढं येणार रिझल्टंट वेक्टर आणि मॅग्निट्यूड आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 20.61 किलोमीटर पर आवर एवढा काय राहणार आहे बोटचा काय राहील स्पीड राहणार. आणि आपल्याला डायरेक्शन काढायची आहे, डायरेक्शन इक्वल टू काय आहे टॅन इनव्हर्स ऑफ काय येणार आहे 5 अपॉन किती आहे 20 टॅन इनव्हर्स ऑफ क्यू साइन थिटा, साइन 90 ची व्हॅल्यू किती आहे 1, मग अल्फा इक्वल टू घेता येईल आपल्याला टॅन इनव्हर्स ऑफ क्यू साइन थिटा अपॉन काय आहे पी प्लस क्यू कॉस थिटा आणि व्हॅल्यू टाकू आपण टॅन इनव्हर्स ऑफ क्यू किती आहे 5 साइन किती 90 डिग्री आणि अपॉन काय आहे पी किती आहे 20 प्लस क्यू किती आहे 5 इंटू काय आहे कॉस ऑफ 90 डिग्री असं घेता येईल. मग काय येणार आहे हिअर साइन 90 ची व्हॅल्यू 1 आणि कॉस 90 ची व्हॅल्यू 0 म्हणजे एवढं 0 होणार. मग देअरफॉर काय येतं टॅन इनव्हर्स ऑफ काय मिळणार 5 इंटू 1 म्हणजे 5 आपण किती हे 0 झालं 20 प्लस 0 म्हणजे किती येतं 20 आणि डिवाइड करू आपण टॅन इनव्हर्स ऑफ काय येतं 1 अपॉन किती 4 एवढं काय येणार आहे टॅन इनव्हर्स येणार 1/4 म्हणजे 0.25 मग दिस इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 0.25 एवढं मिळणार. आणि आपण नॅचरल टॅन्जंट मध्ये पाहता येईल थिटा आपण पाहिले नाही यूज ऑफ लॉगॅरिथमिक टेबल मध्ये, मग थिटा आपल्याला त्यानुसार काढता येईल आणि थिटा किती येतं 14 डिग्री आणि 4 मिनिट एवढं येणार 14 डिग्री 4 मिनिट एवढा काय येणार आहे थिटा येणार म्हणजे अल्फा आहे हा अल्फाने डिनोट केलेला आहे एवढी डायरेक्शन राहणार रिझल्टंट वेक्टरची. म्हणजेच मग व्हेलॉसिटी ऑफ बोट इज 20.61 किलोमीटर पर आवर इन अ डायरेक्शन 14 डिग्री 4 मिनिट ह्या डायरेक्शन मध्ये राहणार ईस्ट ऑफ नॉर्थ ह्या डायरेक्शन मध्ये नाही. हे झालं आता त्याच्या मॅग्निट्यूड रिझल्टंट वेक्टरची आणि आपण डायरेक्शन आहे त्यावरील एक्झाम्पल पण पाहिलेला आहे. आणि आता रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स, resolution of vectors. एनी वेक्टर आपल्याला काय करता येतं त्याच्या कंपोनंटच्या फॉर्म मध्ये काय करता येतं एक्सप्रेस करता येतं. मग प्लेन म्हणल्यानंतर काय त्याचे दोन कंपोनंट राहणार एक्स आणि वाय ऍक्सिसचे अलोंग असं आपण कन्सिडर करणार. मग सपोज समजा आता हा व्ही बार वेक्टर आहे आणि त्याचे कंपोनंट वेक्टर म्हणजे v1 v2 आणि v3 हे कंपोनंट वेक्टर आहे आणि यांच्या कंपोनंटच्या डायरेक्शन मध्ये
सपोज आता काय युनिट व्हेक्टर अल्फा कॅप, बीटा कॅप आणि गॅमा कॅप असं आपण डिनोट केलं, तर मग हा व्ही बार व्हेक्टर आपल्याला त्याच्या कंपोनंटच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येतो. म्हणजे V1 इंटू काय अल्फा कॅप म्हणजे त्याची मॅग्निट्यूड आणि त्याचा युनिट व्हेक्टर, आणि प्लस V2 इंटू काय आहे बीटा कॅप, आणि प्लस V3 इंटू काय आहे गॅमा कॅप. ह्या फॉर्ममध्ये आपल्याला एक्सप्रेस करता येईल V1, V2 आणि V3 म्हणजे ते करस्पॉन्डिंग डायरेक्शन्स आहे आणि कंपोनंट आहे अल्फा कॅप, बीटा कॅप आणि गॅमा कॅप. ह्या पर्टिक्युलर डायरेक्शन मधील काय आहे युनिट व्हेक्टर्स आहेत. मग ह्या फॉर्ममध्ये आपल्याला काय करता येतं लिहिता येतं. म्हणजेच मग काय आहे रिझोल्यूशन ऑफ व्हेक्टर्स म्हणजे स्प्लिटिंग द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग ऑफ ए गिव्हन व्हेक्टर इनटू इट्स कंपोनंट इज कॉल्ड ॲज ए रिझोल्यूशन ऑफ व्हेक्टर्स. मग आपण काय करू प्लेन मधील कन्सिडर करू. प्लेन मध्ये सपोज व्हेक्टर आहे, मग प्लेन म्हटल्यानंतर एक्स वाय डायरेक्शन मधील आपण कन्सिडर करू. सपोज हा प्लेन आहे आणि ह्या प्लेन मध्ये काय हा वेक्टर आहे आणि हा वेक्टर म्हणजे सपोज आता हा ओसी बार वेक्टर आहे, रिझल्टंट वेक्टर म्हणता येईल. आणि हे वाय ऍक्सिस हे काय आहे एक्स ऍक्सिस आहे, ओ ओरिजिन आहे. आणि आपल्याला काय करायचं तर एक्स कंपोनंट काढायचा ह्या वेक्टरचा एक्स कंपोनंट. म्हणजे काय करायचं इथून परपेंडिक्युलर टाकायचं एक्स ऍक्सिसवर. मग हा आपल्याला त्याचा काय मिळेल एक्स कंपोनंट मिळेल. मग आपण कशाने डिनोट करू तो OA ने डिनोट करू. आणि सी पासून वाय ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकला तर आपल्याला काय मिळेल त्याचा वाय कंपोनंट मिळेल. आणि सपोज हा काय आहे OB आहे, हा OC बार वेक्टर कशामध्ये प्लेन. प्लेन म्हणल्यानंतर आपण एक्स आणि वाय ऍक्सिस कन्सिडर करणार. मग OB काय मिळेल वाय कंपोनंट मिळेल आणि OA काय मिळेल ह्या वेक्टरचा एक्स कंपोनंट मिळेल. मग आपण कन्सिडर केलेला आहे हा आर बार वेक्टर घेऊ आपण, रिझल्टंट वेक्टर म्हणजे आर बार. आणि याचा कंपोनंट म्हणजे OA कशाने डिनोट करू आपण RX ने डिनोट करू, RX बार असं कन्सिडर करताय. आणि वाय कंपोनंट आपण कशाने डिनोट करू RY बार ने काय करू डिनोट करू. मग आपण काय करू शकतो RX बार कसं लिहिता येईल RX इंटू काय युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसचे अलॉंग कसं लिहितात ते आय कॅप ने डिनोट करतात. मग RX बार इक्वल टू RX म्हणजे मॅग्निट्यूड आणि एक्स ऍक्सिसचे अलॉंग युनिट वेक्टर म्हणजे काय आय कॅप याने काय करतात ते डिनोट करतात. नंतरचं काय आहे RY बार. RY बार आपल्याला कसं लिहिता येईल RY इंटू वाय ऍक्सिसचे अलॉंग युनिट वेक्टर. वाय ऍक्सिसचे अलॉंग युनिट वेक्टर आपल्याला कसं लिहिता येईल जे कॅप ने डिनोट करता येईल. मग हे RX बार आणि RY बार. मग आता इथं काय पॅरलेलोग्रामच आहे, अपोजिट साइड इक्वलच आहे. मग हा RY बार आहे म्हणजे हा सुद्धा किती राहणार आहे RY बार राहणार. मग काय कन्सिडर करताय हे OA बार आणि हा काय आहे AC बार. ट्रायंगल लॉ आपल्याला यूज करताय, ट्रायंगल लॉ यूज करताय. तर बाय ट्रायंगल लॉ काय करताय हियर इन ट्रायंगल किंवा फ्रॉम ट्रायंगल OAC ह्या ट्रायंगल मध्ये बाय ट्रायंगल लॉ, ट्रायंगल लॉ, ट्रायंगल लॉ नुसार OC बार इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल OA बार आणि प्लस काय लिहिता येईल AC बार असं लिहिता येईल. मग OA बार OC बार म्हणजे R बार आहे, OA बार म्हणजे काय RX बार आहे आणि प्लस AC बार. आता AC बार म्हणजे काय RY बार मिळतं आपल्याला RY बार. मग आपण RX बार कसं लिहिताय RX इंटू काय आय कॅप प्लस RY बार काय लिहिताय RY इंटू काय आहे जे कॅप असं लिहिताय. मग हा R बार वेक्टर आपण त्याच्या कंपोनंट मध्ये काय लिहिलेला आहे याला काय म्हणतात ते रिझोल्यूशन ऑफ ए वेक्टर. मग इथे काय प्लेन मध्ये आहे हा OC बार म्हणजे R बार वेक्टर इट लाईज इन ए प्लेन. मग प्लेन मध्ये आहे तर आता आपल्याला काय करायचं सपोज आता एवढा अँगल हा किती आहे थीटा आहे, हा अँगल किती आहे थीटा मेक केलेला आहे. मग तो अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा. तर मग आता कॉस थीटा, कॉस ऑफ थीटा आपण कन्सिडर करू.
ट्रिअँगल कोणता घेतोय आपण, ओ ए सी हा ट्रिअँगल घेतोय. मग त्यामध्ये कॉस थिटा म्हणजे काय आहे, ऍडजस्टंट साइड आपण काय आहे, हायपोटेनस आहे. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, आर एक्स अपॉन आर असं लिहिता येईल. मग देअरफॉर काय येतं, आर एक्स इक्वल टू काय, आर इंटू काय, कॉस थिटा असं लिहिता येईल. आणि आणखीन साइन थिटा काय लिहिता येईल, साइन थिटा इक्वल टू अपोजिट साइड आपण काय आहे, ऍडजस्टंट साइड, अपोजिट साइड म्हणजे आर वाय, अपोजिट साइड आपण हायपोटेनस, आर वाय आपण काय राहणार आहे, आर एम आय. मग आर वाय आपण काय आर, मग देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला, आर वाय इक्वल टू आर इंटू काय लिहिता येईल, साइन थिटा. ह्या फॉर्म मध्ये काय एक्सप्रेस करता येईल आपल्याला, आर वाय एवढी मॅग्निट्यूड. मग देअरफॉर काय कन्सिडर करता येईल, ह्या दोघांचा स्क्वेअर करायचा, स्क्वेअरिंग करून ऍड करायचा. मग स्क्वेअरिंग करून ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बरं, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इट इज इक्वल टू काय आहे, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आणि प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा एवढं येतं. मग आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर कॉमन घेऊ आपण आणि ब्रॅकेट मध्ये काय राहतं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. म्हणजे देअरफॉर काय मिळतं आपल्याला, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इक्वल टू काय, आर स्क्वेअर असं लिहिता येईल. आणि देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला, आर इक्वल टू इन अंडर रूट काय लिहिता येईल, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. म्हणजे काय, या आर बार वेक्टरची मॅग्निट्यूड मिळते. मग काय, हा वेक्टर आपण कसा एक्सप्रेस केला, आर बार वेक्टर आर एक्स इंटू आय कॅप प्लस आर वाय इंटू जे कॅप ह्या फॉर्म मध्ये आपण एक्सप्रेस केलेला आहे. आणि त्याची मॅग्निट्यूड आपल्याला काय मिळते, इन अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. म्हणजे यांच्या कॉम्पोनंटच्या स्क्वेअरची सम आहे इन अंडर रूट. त्याने आपल्याला काय करता येते, मॅग्निट्यूड फाइंड आउट करता येते. आणि आता आपल्याला काय करायचं, डायरेक्शन काढायचं. डायरेक्शन काय आहे, टॅन थिटा, टॅन थिटाने आपल्याला डायरेक्शन मिळेल. टॅन थिटा इक्वल टू अपोजिट साइड आपण काय आहे, ऍडजस्टंट साइड. म्हणजे आर वाय आपण काय घेता येईल आपल्याला, आर एक्स घेता येईल, आर वाय आपण काय आर एक्स. याने आपल्याला डायरेक्शन मिळेल थिटाची. आणि देअरफॉर थिटा इक्वल टू काय लिहिता येईल, टॅन इन्व्हर्स ऑफ आर ए आर वाय आपण काय आर एक्स. याने आपल्याला थिटा मिळाल, म्हणजे डायरेक्शन मिळाल आर बार वेक्टरची. आता आपण कन्सिडर करू, हे झालं प्लेन मध्ये. सिमिलरली जर समजा स्पेस असेल, स्पेस म्हणल्यानंतर आपल्याला 3 कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर करावं लागेल, एक्स वाय आणि झेड असं कन्सिडर करावं लागेल. मग जसं आपण प्लेन मध्ये आर बार वेक्टर कसा लिहिला, आर एक्स इंटू आय कॅप प्लस आर वाय इंटू जे कॅप आणि झेड ऍक्सिसच्या मग आपण आर झेड बार असं डिनोट करू वेक्टर. मग रिझल्टंट वेक्टर आर बार कसं लिहिता येईल, एक्स वाय आणि झेडच्या कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल, आर एक्स इंटू आय कॅप प्लस आर वाय इंटू जे कॅप आणि प्लस आर झेड इंटू काय आहे के कॅप असं लिहिता येईल आपल्याला रिझल्टंट वेक्टर एक्स वाय आणि झेडच्या कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये. आणि त्याची मॅग्निट्यूड काय आहे, इन अंडर रूट, इट इज गिवन बाय इन अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर कॉम्पोनंटच्या स्क्वेअरची सम आणि प्लस आर झेड स्क्वेअर. हे काय मॅग्निट्यूड मिळेल रिझल्टंट वेक्टरची, आय कॅप जे कॅप के कॅप आर युनिट वेक्टर्स अलोंग एक्स वाय अँड झेड ऍक्सिस. हे आपल्याला काय मिळेल, त्याचे स्पेस मध्ये जर डायरेक्ट होत असेल वेक्टर तर त्याच्या कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये आणि ही त्याची काय मॅग्निट्यूड. हे पॉइंट आपण पाहिले आणि बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू.